हिंगोली लोकसभेची मागील काही दिवसापासून जोरदार चर्चा होती। उमेदवारी जाहीर करून हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेतली होती आणि याच लोकसभेसाठी आता रामदास पाटील सुमठाणकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी गिरीश महाजन जे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात ते आज रामदास पाटलांची भेट घेण्यासाठी येत आहेत। या विषयावर बोलण्यासाठी पाटील साहेब आपल्यासोबत। साहेब, पहिले प्रश्न हा पडला हिंगोलीकरांना की तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात, मग म्हणजे अपक्ष उमेदवारी भरण्याची काय आवश्यकता पडली? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या सर्व जनतेच्या तीव्र भावना होत्या, त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचा मी आजही कार्यकर्ता आहे। त्यामुळे मी अपक्ष उमेदवारी, मला विश्वास आहे की मी आज घडीला 1 ते 1.5 लाखाच्या पुढून मी या आत्ता असलेल्या विद्यमान सर्व उमेदवारापेक्षा सरस असल्या कारणाने मी निवडून येऊ शकतो। मला माझ्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास आहे की आपला नेता निवडून येऊ शकतो, त्यामुळे मी उमेदवारी भरलेली आहे। बरं, उमेदवारी भरल्यानंतर काही फडणवीस साहेबांसोबत वगैरे काही चर्चा वगैरे काय झाली? नाही, काही नाही। 1-2 वरिष्ठ मंत्र्यांचे मला फोन आले, मी त्यांना पटवून दिलं की बाबा या ठिकाणचं कॅल्क्युलेशन कसं आहे, आपला संपर्क मागच्या 3-4 वर्षापासूनचं या ठिकाणचं काम, प्रत्येक बूथवरला आपण उभारलेलं काम आणि कार्यकर्त्यांच्या भावना, कार्यकर्त्यांनी एक अपेक्षा ठेवून या ठिकाणी मोठं काम उभारलेलं आहे। त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आपण वरिष्ठांना सांगा मी या ठिकाणी निवडून येऊ शकतो। इतके मी त्यांना विनंती केली आहे किंवा मला लढू द्या। आज गिरीश महाजन येत आहेत, विनंती केली जाऊ शकते उमेदवारी मागण्यासाठी? विनंती करतील, मी त्यांनाही सांगाल। मला वाटतंय की मी त्यांना पटवून देऊ शकतो, कारण मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात थांबलेलो नाहीये। युतीमधल्या घटक पक्षाचा उमेदवार आहे, त्यांच्यापेक्षाही मी सरस आहे असं माझी 100% धारणा आहे। माझ्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे किंवा आमचा नेता हा कुठल्याही परिस्थितीत निवडून, आम्हाला जागा महत्वाची आहे निवडून येणं, म्हणजे ते कमी येत असं मी म्हणत नाहीये, पण मी अधिक मताने मी निवडून येण्याची शाश्वती जास्त आहे, म्हणून मी थांबलेला आहे। तुम्ही म्हणता युतीच्या उमेदवाराच्या विरोधात नाहीत तुम्ही, मग तुम्ही उमेदवारी भरल्याचा फटका बसणार ना युतीच्या उमेदवाराला? निवडून येण्याची क्षमता महत्वाची असते, फटका महत्वाचा नसतो। सरस मध्ये त्या 2-3 मी सरस निघून जाऊ शकतो, ते तिघही शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यामुळं तिघांच्या क्षमतेवरती मी तिघांना दोष देत नाहीये, पण त्यांच्यापेक्षा निवडून येण्याची क्षमता या भागामध्ये माझी जास्त आहे। ठीक आहे, मला सिम्बॉल नाही मिळालं, पक्षाच्या काही अडचणी असतील, मी पक्षाला दोष देत नाही, कारण पक्षासाठी मी शासकीय सेवा सोडून दिवस रात्र म्हणजे पायानं दिव्यांग असतानाही मी फिरतोय। माझं हे संघटन आहे उभारलेलं, म्हणजे पक्षाचं संघटन आहे। मला विश्वास आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना काही अडचणी असू शकतात, पण सामान्य जनता मला मदत करणार आहे, सामान्य जनता मला निवडून देईल। या उपलब्ध आता म्हणजे जे रेसमध्ये उमेदवार आहेत त्यांच्या तुलनेनं मी मोठ्या मताधिक्यानं मी निवडून येऊ शकतो असा मला विश्वास आहे। बरं, महाजन साहेब येत आहेत, ते फडणवीसांचं बोलणंही करून देऊ शकतात, फडणवीस साहेब बोलल्याच्या नंतर माघारी घेतली जाऊ शकते का उमेदवार? फडणवीस साहेब माझे दैवत आहेत, माझे नेते आहेत ते। मी साहेबांना विनंती करेल, साहेब मी या ठिकाणी बघा, निवडणुकीमध्ये निवडून येणं महत्वाचं असतं, निवडून येण्याच्या कसोटीवरती मी ताकदीनं पुढे आहे, त्यामुळे मी माझ्या नेत्याला समजून सांगेल, विनंती करेल की नेत्यांना ते माझे शीर्ष नेते आहेत, त्यांना मी विनंती करेल की साहेब या ठिकाणची सीट मला द्या, आपकी बार 400 पार मध्ये हा रामदास पाटील, 100% माझ्यावर विश्वास ठेवा, मी अपक्ष म्हणून या ठिकाणी 1.5 लाखानं मी निवडून येणार आहे आज घडीला। मी सांगेल, त्यांना विनंती करेल, कारण शेवटी मला कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत महत्वाच्या आहेत। दिवस रात्र कार्यकर्ता माझ्यासाठी पायपीट करतोय, म्हणजे या ठिकाणी आम्ही एका विचारावरती काम करून येण्यासाठी पुढे प्रवृत्त झालेले लोक आहोत। विनंती करेल मी साहेबांचा मला फोन येऊ शकतो, साहेबांना मी विनंती करेल। मी समजा गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस भाजपच्या वरिष्ठ पक्ष नेतृत्वानं जर तुम्हाला आग्रह केला की उमेदवारी मागे घ्या, इथे युतीचा उमेदवार हिंगोलीची जागा शिवसेनेला दिली, तर तेव्हा भूमिका म्हणजे या भूमिकेवर ठाम राहणार कसं काय? मी फॉर्मच ठाम राहण्यासाठी भरलेला आहे। मी कन्व्हिन्स करतोय पार्टीला, मला खूप जणांचे फोन येत आहेत, मी पार्टीच्या प्रत्येक नेत्याला कन्व्हिन्स करतोय। आज महाजन साहेब येत आहेत, संध्याकाळपर्यंत अजून म्हणजे कोणी मला फोन करेल, सांगेल, पण आता महाजन साहेब आले त्यानंतर आमचे नेते फडणवीस साहेबांचे माझं बोलणं होईल। सरांना मी विनंती करणार आहे, सरांना माझी कॅपॅसिटी माहिती आहे, फडणवीस साहेबांना माझी कॅपॅसिटी पूर्ण माहिती आहे, त्यांनी माझं काम जवळून बघितलेलं आहे, या भागातला मी त्यांचा कार्यकर्ता आहे आणि काम उभारलेलं आहे। आमची अपेक्षा काही पक्षाला त्रास द्यावं, नेत्याला आमच्या त्रास व्हावा अशी आमची मुळीच नाहीये। आम्ही निवडून येण्याच्या क्षमतेचाच विचार करतोय, लढण्याची क्षमता आहे, निवडणूक हे तांत्रिकदृष्ट्या मी लढू शकतो आणि मी निवडून येऊ शकतो। निवडून येण्याच्या क्षमतेवरच म्हणजे उमेदवारी मागे घ्यायची नाही ही भूमिका घेतली? तसंच आहे,
हो तसंच आहे. मी ठाम आहे माझ्या भूमिकेवरती, आताही मी ठाम आहे. मला फक्त पार्टीनं ठीक आहे, पार्टीची अडचण असेल तर मी जनतेच जाईल. माझं पक्ष म्हणजे मला पक्षाला अडचणी बघा, पक्ष शेवटी घटक पक्ष युतीमध्ये त्यांना नेत्यांना वाटाघाटीमध्ये काय अडचण जाऊ शकते. पण मी विनंती अजूनही मी हिंमत हारलेली नाहीये. मी माझ्या नेत्याला कन्व्हिन्स करण्याची माझ्या क्षमता आहे आणि मला निवडून येण्याची तर खूप क्षमता. मी ओव्हर कॉन्फिडन्स नाही सांगत. तुम्ही कुणीही मतदारसंघात जा, त्या ठिकाणी माझा कार्यकर्ता अगदी ताकदीने माझ्या पाठीमागे थांबलेला आहे. तुम्हाला ते दिसून येते. हो, तुम्हाला दिसून येते. तुम्ही ते हे करू शकता. हे होते अपक्ष उमेदवार रामदास पाटील. थोड्याच वेळात त्यांची गिरीश महाजनांसोबत चर्चा होणार आहे, परंतु भूमिकेवर ठाम राहणार आहे. पक्ष नेतृत्वाला तसं कन्व्हिन्स केलं जाईल, परंतु उमेदवारी मागे घेणार नाही अशी तरी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आता बघूया चर्चेअंती या चर्चेमधून काय मागे निघतो हे पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा. बोले एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.